जसेच मी सबमिट ऑप्शनवर क्लिक केलं तर मला 5 मिनिटमध्येच कन्फर्मेशनचा मेल आला आहे आणि नेक्स्ट डे जॉब सिलेक्शनचा। 4 लाख CTC कंपनी इथे प्रोव्हाइड करत आहे। आता तुम्हाला पण या कंपनीसाठी अप्लाय करायचं असेल तर व्हिडिओमधील एकही स्टेप मिस करू नका। नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? तुम्ही देखील असाच वर्क फ्रॉम होम जॉब शोधत आहात ना, जो तुम्हाला घर बसल्या करता येईल। तर आजची जॉब अपडेट अशीच एका परमनंट जॉबबद्दल आहे। डिटो कंपनीतर्फे वर्क फ्रॉम होम वॅकन्सी निघाली आहे, जे की रिमोट वर्क प्रोव्हाइड करत आहे। आणि आता या कंपनीमध्ये इन्शुरन्स ॲडवायझर आणि कस्टमर सर्व्हिस क्वालिटी एक्झिक्युटिव्हसाठी हायरिंग चालू आहे। सो आपण या दोन्हीही जॉबसाठी अप्लाय कसं करायचं आहे पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण असे जॉब अपडेट्स मी तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर पोस्ट करत असते। सो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर डिटो कंपनीची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल। पहिला जो जॉब रोल आहे तो इन्शुरन्स ॲडवायझर रोलसाठी आहे। यासाठी तुम्ही जर फ्रेशर असाल तरी देखील अप्लाय करू शकता। कोणताही एक्सपिरियन्स इथे रिक्वायर्ड नाही आहे। सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कोणताही सेल्स किंवा टार्गेट नाही आहे, फक्त आणि फक्त तुमची कम्युनिकेशन स्किल्स चांगली हवी। चला तर मग यांची हायरिंग प्रोसेस काय आहे शॉर्टमध्ये समजावते। सर्वात आधी तुम्हाला फॉर्म फिल केल्यानंतर कन्फर्मेशन मेल येईल। आणि यानंतर तुमचा एक HR राउंड होणार आहे। दुसऱ्या जॉब रोलबद्दल आपण बोलून घेऊयात आणि नंतर या दोन्हीही जॉबसाठी फॉर्म कसा भरायचा आहे हे मी सांगणार आहे। आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आहात तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सो दुसरी वॅकन्सी कस्टमर सपोर्ट क्वालिटी एक्झिक्युटिव्हसाठी आहे, जी की रिमोट वर्क आहे। फ्रेशर कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात। नेक्स्ट म्हणजे तुम्हाला अप्लाय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल। सर्वात आधी इथे तुमचं नाव टाकायचं आहे, ईमेल ID, नंतर मोबाईल नंबर आणि इयर ऑफ एक्सपिरियन्स। त्यानंतर नोटीस पिरियड तुम्हाला मेन्शन करायचं आहे। करंट CTC मेन्शन करून घ्या। आता हे जे 4 क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ते कॅन्डिडेटनुसार चेंज होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला हे गूगल करून आन्सर करायचे आहेत। या जॉबबद्दल माहिती कशी मिळाली तर यूट्यूब तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। एम्प्लॉई रेफरलवर नो सिलेक्ट करायचं आहे, चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि फॉर्म पुन्हा एकदा चेक करून सबमिट करायचा आहे। सो ही होती डिटो कंपनीची हायरिंग प्रोसेस। तुम्हाला काहीही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा। सो पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।